अमरावती और बडनेरा के नागरिकों के लिए इस वक्त की एक बहुत बड़ी और राहत भरी खबर। सालों पुरानी ट्रैफिक की बड़ी समस्या का आज आखिरकार खात्मा हो गया है। बडनेरा जूनी बस्ती का बेहद महत्वपूर्ण और 67 करोड़ रुपए की लागत से बना रेलवे ओवरब्रिज आज जनता की सेवा में समर्पित हो गया है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑनलाइन माध्यम से इस भव्य पुल का उद्घाटन किया। पूर्व सांसद नवनीत राणा के लगातार प्रयासों और विधायक रवि राणा के कड़े फॉलोअप की वजह से ये काम रिकॉर्ड समय में पूरा हुआ है। इसी के साथ विधायक रवि राणा ने बडनेरा वासियों को एक और बड़ी खुशखबरी देते हुए कहा है कि अगले 8 दिनों के भीतर यहां के अंडरपास का काम भी शुरू कर दिया जाएगा। इस ऐतिहासिक विकास कार्य से पूरे अमरावती और बडनेरा में खुशी का माहौल है। अमरावती की हर कड़क अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। गोपालनगर अंडरपास त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। अमरावती शहरामध्ये पाहिलं तुम्ही तर राजकमलचा जो ब्रिज आहे तो सुद्धा महारेल्वेच्या माध्यमातून आपण करत आहे। 110 कोटी रुपये त्या ब्रिजसाठी आलेला आहे आणि ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीची त्याला मंजुरात दिली। त्याच्या निविदाही निघाल्या आणि राजकमल चौकातला सुद्धा फ्लायओव्हरचं काम सुद्धा आपण लगेच करताय। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आज भातकुलीमध्ये अंडरपासचं काम चालू आहे, आकुळी अंडरपासचं काम चालू आहे, गोपालनगर अंडरपासचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे चांगापूरचं अंडरपासचं काम चालू आहे, याचप्रमाणे आपल्या पारडी अंडरपासचं काम, अंजनगाव वारीचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे आपल्या शिपना कॉलेजपाशी त्या परिसरामध्ये सुद्धा अंडरपासचं काम चालू होत आहे। असे अनेक कामं केंद्राच्या माध्यमातून खेचून आणण्याचं काम जर एक खासदार आपल्या 5 वर्षामध्ये करत असेल तर विचार करा की त्या खासदारामध्ये किती ताकद जनतेने दिली होती आणि त्या ताकदीचा वापर त्या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये, दिल्लीच्या मंत्रालयामध्ये आपल्या ताकदीचा वापर आपल्या सगळ्यांच्या हितासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांनी केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा धन्यवाद मानेल। आज ये जो शुभारंभ हुआ है ये इस पुल का, तो लोगों का हित देखते हुए कि यहाँ पे एम्बुलेंस को ज़्यादा टाइम के लिए रुकना ना पड़े, और जो कॉलेज है यहाँ पे सिपना कॉलेज है, उसके बाद में अपना इंजीनियरिंग कॉलेज है जो यहाँ पे राम मेघ है, तो सभी जो स्टूडेंट्स हैं उनको ज़्यादा टाइम के लिए रुकना ना पड़े। जैसे रेलवे क्रॉसिंग था तो उस कारण कैसे लोगों को असुविधा होती थी, तो लोगों की सुविधा को देखते हुए, लोगों के हित को देखते हुए ये जो शुभारंभ हुआ है, तो इस शुभारंभ का पूरे बडनेरा निवासियों की ओर से, जूनी बस्ती नवी बस्ती सभी की ओर से हम नवनीत भाई राणा और रवि भाऊ राणा सभी का तहे दिल से धन्यवाद। सत्कार न्यूज 24 मधून ढोंगरे सोबत आपण संपर्क साधणार आहे। नगरसेविका आहे आणि ह्या जो पूल बनलेला आहे उडान पूल, याचे वैशिष्ट्य आणि आता उद्घाटन वगैरे जे काय आहे ते आपण ढोंगरेताईंना विचारू। आपण यांचं घेणार आहे ताई, सांगा ताई। आज आपण या ज्या उड्डाण पुलाचा जो शुभारंभ भाऊच्या हस्ते आणि सन्माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऑनलाईन ज्यांनी गडकरीजी आणि सन्माननीय आपले आमदार लाडके तसेच माजी खासदार नवनीतजी राणा यांनी जो या पुलाचा आज शुभारंभ केला की त्यांच्या कारकिर्दीमध्ये असताना भाभींनी जे या बडनेऱ्यासाठी जे जे विकासात्मक कामं करायचे, त्या जे म्हणतो आपण की गल्लीतला आवाज दिल्लीपर्यंत नेऊन त्यांनी जे कामं खेचून आणले, त्याचाच हा परिणाम आज आपल्याला दिसतोय की किती रेल्वे क्रॉसिंगवर कितीदा अडकून पडायचे विद्यार्थी, जसं इथे MIDC मध्ये जाणाऱ्या कामाला जाणाऱ्या लेडीज आहेत, शिवाय राममेघे कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यामुळे बराच वेळ त्यांना होत होता। त्याच अनुषंगाने त्यांनी सगळ्यांचा विचार करून जो या पुलाची निर्मिती त्यांनी 67 कोटी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेचून आणून जो हा इथे पुलाचं निर्माण केलेला आहे, हा सर्वांसाठीच खूप म्हणजे सुविधा युक्त असा हा झालेला आहे की सगळ्यांच्याच हितासाठी त्यांनी केलेलं काम आहे। आणि याच्या पुढेही जे जे इथे बडनेऱ्यामध्ये जे काम झालेले आहे,
की जे कामं व्हायला पाहिजे होते ते कामं थोडे